नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतच असेल. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15. तर लगबगीत आम्ही निघालेलो आहोत बाहेर. तर अगदी अचानक सडन प्लॅन ठरला आहे आणि आम्ही जात आहोत अक्कलकोटला. तर मी खूप एक्सायटेड आहे कारण खूप अचानक प्लॅन ठरला. माझ्या भावाचा कॉल आला होता की आपल्याला जायचं आहे, अक्कलकोटला जायचं आहे. तर म्हणजे खूप आनंद झाला कारण की आम्ही आता पुण्यामधून मूव्ह आउट होणार आहोत. पुणे सोडून दुसऱ्या शहरात जातो आहे नोकरीसाठी. तर पुण्यातनं निघताना माझी इच्छा होती की आता आपण इतक्या लांब जातो आहे तर इथून तर अक्कलकोट जवळच आहे. तर म्हटलं एकदा तरी महाराजांचं दर्शन व्हावं अशी माझी खूप मनापासून इच्छा होती. आणि अचानक अगदी प्लॅन ठरला. मला खूप खूप आनंद झाला आहे. तर अक्कलकोटबरोबर अनेक 1-2 ठिकाणी पण जाणार आहोत. आता माहीत नाही कुठे कुठे देवदर्शनासाठी जातो, पण महाराजांचे आशीर्वाद घ्यायला तर नक्कीच जाणार आहोत. तर म्हटलं अचानक सडन का होईना प्लॅन तर ठरला आहे, सगळं आवरलं आहे. तर चला म्हटलं व्लॉग पण करूया, जेणेकरून हे जे काही छान मुमेंट्स असतात ना हे कॅप्चर होतात. म्हणजे आम्हालासुद्धा नंतर बघायला खूप आवडतं आणि तुम्हालासुद्धा व्लॉग्स आवडतात. तर चला म्हटलं आपण आता देवदर्शनासाठी अनायसे जातो आहे तर व्लॉग करूया. तर सगळी काही तयारी झालेली आहे, पॅकिंग झाली आहे. लास्ट मोमेंट खूप पटापट सगळं आवरलं. आराध्या पण झोपली आहे. तर आता आम्ही रात्रीच निघणार आहोत आणि सकाळी तिकडे पोहोचू. म्हणजे ओव्हरनाईट जर्नी करू आणि मग तिकडे पोहोचू. तर चला मग माझ्यासोबत तुम्हालासुद्धा अक्कलकोटला घेऊन जाते आणि महाराजांचं दर्शन घडवते. श्री स्वामी समर्थ. त्या मॅपमध्ये टाका पप्पा. आधी पंढरपूर जातोय का आपण? अच्छा, हो जायचंय मला पंढरपूर. मला माहित नाही ना कुठे कुठे जायचंय, म्हणून तर म्हणते मी. उद्याच दिवस आपल्याला पंढरपूर तुळजापूरला जायचंय. परवा दिवशी आपल्याला अक्कलकोट आणि गाणगापूर जायचं. म्हणजे गुरुवारी आपल्याला अक्कलकोट जायचंय असं? गुरुवारी आणि मग गाणगापूर पण जायचंय का? सकाळी क्या बात आहे. शाल होती ना, नाही तिला तसंच पाहिजे. तसंच पाहिजे तिला. तिला थंडी पाहिजे. काय झालं बाबू? माझ्याकडे येते. काय झालं? कुठे आली तू? सकाळचे जवळजवळ आता 3:30-4 झाले आहेत. तर आराध्याची झोपमोड झाल्यामुळे तिचीसुद्धा रडरड सुरू झाली आहे. पण आम्ही रात्री निघालो त्याच्यामुळे वेळेत आम्ही पोहोचलो आहे पंढरपूरला. तर आम्ही खूपच पहाटे पोहोचलो आहे. तर इथेच एक सेवा ट्रस्टचं इथे मंडळ आहे. तर तिथे आता आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि लवकरच दर्शनासाठी निघू. तर इथेला लोकांनी असं सांगितलं, म्हणजे जे आम्हाला भेटले तर त्यांनी असं सांगितलं की जितक्या सकाळी आपण जाऊ तेवढं लवकर दर्शन होईल. सो पटकन फ्रेश होतो आणि दर्शनासाठी जाऊ. गुड मॉर्निंग. तर रात्री आम्ही निघालो होतो जवळपास 12 वाजता घरून. तर त्याच्यानंतर सकाळी 5 वाजता आम्ही पोहोचलो पंढरपूरमध्ये. तर आता पंढरपूरमध्ये मंदिरात दर्शनासाठी जातो आहे. सकाळीच आता वाजलेत 6:45. तसं तर आम्ही जिथे थांबलो होतो तर त्यांनी असं सांगितलं आहे की अर्ध्या-पाऊण तासात दर्शन होईल. तर लेट्स सी आता किती वेळ लागतो, कारण पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला लगेचच तुळजापूरला जायचं आहे. तर लवकरात लवकर आता पंढरपूरचं दर्शन घेतो. माहीत नाही, मी पंढरपूरला पहिल्यांदा आली आहे. तर मे बी आता प्रत्येक मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड नसते, पण बाहेरचा परिसर तरी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला पटपट इथलं दर्शन घेतो आणि लवकरच तुळजापूरसाठी सुद्धा निघतो. तू करते हॅलो? हॅलो करा. कर काय टाटा करा. टाटा. कर.
तिकडून जायचंय का? जिना चढून चला मग चला. ते घेतलं मी, पण मग मोबाईल आता आपल्याला लॉकरला ठेवावा लागेल, अलाउड नाहीये मध्ये. सगळंच बंद. सायलेंट करून घे फक्त, कारण ठीक आहे, मग ठेवूया तिथे समोर आहे ना लॉकर बघ. मला बी देऊ का प्रश्न? सर्व्हिस द्यावं लागते ना स्कॅनिंग मध्ये. 7 वाजता रांगेत लागलो होतो आणि 8:15 वाजता आमचं दर्शन झालं. पण दर्शन इतकं छान झालं सकाळी आल्यामुळे आम्हाला चरणस्पर्शसुद्धा करता आलं. म्हणजे मी कुठल्याच मंदिरात आतापर्यंत इतक्या जवळून दर्शन घेतलेलं नव्हतं, पण पंढरपूरला खूप छान दर्शन झालं आणि आम्हाला मूर्तीच्या म्हणजे पायाला हात लावता आला, इतकं छान दर्शन झालं. पितळेच्या वस्तू अगदी बघण्यासारख्या आहेत पंढरपूरला. मी सुद्धा काही घेतलं. ते सगळं झाल्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी, कारण भल्या पहाटे उठलो होतो. आता भूक लागलेली आहे, नाश्ता करतो आणि आई भवानीच्या दर्शनासाठी निघतो. रात्रभराचा प्रवास आणि आराध्याची मध्येच झोपमोड झाली, त्याच्यामुळे तिला प्रचंड झोप येते, पण तिला झोपायचं सुद्धा नाही आहे. तर आम्ही जिकडे जातो तिकडे जोगेश्वरी मिसळ जर आम्हाला दिसली ना तर आम्ही नक्की खातो. म्हणजे मला तरी जोगेश्वरी मिसळ खूप आवडते. तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. पंढरपूरवरून निघाल्यानंतर आता 12:30 वाजता जवळजवळ आम्ही पोहोचलो आहे तुळजापूरला. तर इथे पार्किंगमध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की आज इथे खूप गर्दी आहे आणि जवळजवळ 3.5-4 तास लागतील रांगेत दर्शन घ्यायला. तर आता बघूया, ओटी वगैरे आणलेली आहे तर रांगेत लागणारच आहोत, पण आराध्या कसं सपोर्ट करते ते काय अजून माहिती नाही आहे, पण दर्शनाला तर जाऊच या. 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असल्याने इथे कायमच गर्दी असते. मागच्या वर्षीसुद्धा सेम डेला नोव्हेंबर महिन्यात आम्ही तुळजापूर आलो होतो आणि तेव्हा खूप गर्दी होती, पण लकीली तेव्हा आराध्या लहान होती, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे मला न रांगेत लागता दर्शन मिळालं होतं. तर त्याच्यामुळे आमचं तेव्हा दर्शन झालं होतं. पण आता तर आम्ही ओटी वगैरेसुद्धा आणलेली आहे, त्याच्यामुळे रांगेत लागायचं आहे. तर आता बघूया किती वेळ लागतो. आई भगवतीच्या दर्शनाला जाण्याआधी वाटेत आपल्याला लागतं ते म्हणजे कालभैरव महाराजांचं मंदिर. तर हे मंदिर पुरातन काळापासून इथे आहे आणि अशी मान्यता आहे की जर आपण आई भगवतीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो असू तर आपल्याला कालभैरवांचं दर्शन घेणंसुद्धा गरजेचं आहे, तरच आपल्याला आई भवानीच्या दर्शनाचं फळ प्राप्त होतं. जितकी गर्दी देवीच्या मंदिराच्या बाहेर असते, रांगांमध्ये असते, अगदी तासनतास लोक उभे असतात, तितकंच उलट इथे आहे की इथे कुणीही जात नाही. कदाचित हे मंदिर बऱ्याच जणांना माहीत नसावं, पण रस्त्यात जातानाच अगदी सुरुवातीला क्षेत्रपाळ कालभैरव नाथ महाराजांचं मंदिर हे इथे आहे. तर असं मान्यता आहे की आई भगवतीची रक्षा हे करत असतात पितासारखं, त्याच्यामुळे द्वारपाल म्हणून कालभैरवनाथ महाराज इथे विराजमान आहेत. तर त्याच्यामुळे जर तुम्ही आलेला असाल तुळजापूरला कधीही भवानी मातेच्या दर्शनासाठी तर कालभैरव महाराजांचं दर्शन घ्यायला नक्की विसरू नका. अगदी पुरातन, अगदी भव्य दिव्य असं सुंदर मंदिर आहे. तुम्हाला इथे आल्यानंतर खूप छान वाटेल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर कालभैरव महाराजांना नारळ खडीसाखर देऊन आपण जर कुठलीही इच्छा त्यांच्या पुढे मांडली तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, इतकं कालभैरव महाराजांचं सत्व आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही या मंदिराला सुद्धा आवर्जून भेट द्या असं मी म्हणेन. Incoming call from Dinjika Muhammad identified.
काळभैरवांचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही आई भगवतीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. तर हा आहे मंदिरचा बाहेरचा परिसर. इथून पुढे गेल्यानंतर महाद्वार येतं, अगदी भव्य दिव्य असं महाद्वार, आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला रांगेत लागायचं आहे. महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर जेव्हा मी इथे समोर पाहिलं ना, तर मला वाटलं की आज दर्शन घेणं अशक्यच आहे. कारण की इतकी गर्दी होती. मोबाईलच्या कॅमेरामध्ये सगळंच काही कॅप्चर नाही करता आलं, पण अगदी मुंग्यांसारखी गर्दी होती आणि रांगा पुढे सरकत होत्या. मिनिमम 3-4 तासाच्या वरच वेळ लागणार होता. जनरली आम्ही जेव्हा पण येतो इतका वेळ तर लागतोच, पण आज मला असं वाटत होतं 5-6 तास तरी लागतील. आणि आराध्याची काळजी होती, पण आराध्या गर्दीमध्ये इतकी एन्जॉय करत होती. रांगांच्या गर्दीमध्ये मला असं वाटलं तिला सफोकेट होईल आणि ती चिडचिड करेल, तर पण नाही. ती सुद्धा तिच्या पायांनीच पायऱ्या चढत होती. तिलासुद्धा हे सगळं काही बघायला खूप मजा वाटत होती. जनरली अशी खूप जवळ गर्दी असली की ती चिडचिड करते, रडते, पण तिने खूप साथ छान दिली, त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असणारं आई तुळजाभवानी ही माझ्या माहेरची कुलदेवता आहे. त्यामुळे मम्मीने येताना सोबत अगदी खणा नारळासकट 11 अलंकारांसकट ओटी आणली होती. तर ती दर्शनाच्या रांगेतनं जेव्हा आम्ही इथे थोडं पुढे आलो गाभाऱ्यामध्ये, तर ती ओटी आम्ही व्यवस्थितरित्या रचून घेत आहोत आणि त्याच्यानंतर मग देवीच्या दर्शनासाठी पुढे जाऊ. आपल्या परिवारातील सुख, शांती, समृद्धीसाठी आणि सगळ्यांच्या छान आरोग्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्याला कुलदेवतेला भेट द्यायची असते आणि त्या कुलदेवतेचा योग्यरित्या मानसन्मानसुद्धा करायचा असतो. गाभाऱ्यातून पुढे गेल्यानंतर मोबाईल अलाउड नव्हते, त्याच्यामुळे मला पुढचं रेकॉर्ड करता आलं नाही. तर दर्शन खूप छान पद्धतीने झालं. ओटीसुद्धा व्यवस्थितरित्या आई भगवतीच्या चरणांपर्यंत पोहोचली. त्याचबरोबर आईने पुरणाच्या 21 दिव्यांची आरतीसुद्धा आणली होती, तर ती आम्ही इथे आता बाहेर केली. तर बघा, स्क्रीनमधून का होईना पण आई भगवतीचं दर्शन मी तुम्हाला घडवण्याचा नक्की प्रयत्न केला. तर आई भगवतीचे आशीर्वाद माझ्यासकट तुमच्यापर्यंतसुद्धा असू दे आणि तुमचीसुद्धा छान भरभराट होऊ दे, हीच आई भगवती चरणी प्रार्थना. इतकी प्रचंड गर्दी असतानाही इतकं शांततेत दर्शन आम्हाला मिळालं, त्याचा खरंच खूप आनंद झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला काळजी होती आराध्याची, तर आराध्याने खूप छान साथ दिली. म्हणजे रात्रभर जागरण करूनसुद्धा पंढरपुरासकट इथे एवढ्या वेळ रांगेत लागूनसुद्धा तिची इतकी मस्ती सुरू होती ना, म्हणजे तिच्यात इतकी शक्ती कुठून आली मला कळतच नाही आहे. नाहीतर ती लगेच रडायला लागते झोपेसाठी, पण ती खूप छान राहिली. 1 वाजता आम्ही बरोबर दर्शनाच्या रांगेत लागलो होतो तुळजापूरला. तर 3:30-4 पर्यंत छान दर्शन वगैरे झालं. तिथून आता आम्ही निघालो. आता जाणार आहोत अक्कलकोटला. अक्कलकोट याच्यासाठी नंतर ठेवलं कारण की तिथे स्टॉप आणि स्टेसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. तर तुम्हीसुद्धा या रूटला येणार असाल तर स्टेचा ऑप्शन नक्की अक्कलकोटला ठेवा. तर आता आम्ही इथून निघालो आहोत अक्कलकोटला जाण्यासाठी. तर तुळजापूर ते अक्कलकोट जवळपास 1.5 ते 2 तास लागतात. तर तिथे आता जाऊया. संध्याकाळची आरती जर मिळाली तर ती करू, आणि जर खूप घाई गडबड झाली तर रात्रीच्या शेच्या आरतीला जाऊ आणि मग सकाळी तिकडनं गाणगापूरसुद्धा जाण्याचा प्लॅन आहे. तर बघूया आता कसं काय पॉसिबल होतं. चला तर मग निघूया महाराजांच्या दर्शनाला. बाबू बाबू काय करते? हाय. संध्याकाळच्या वेळी आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. वातावरण इतकं आल्हाददायक होतं ना, आजूबाजूला अगदी सुंदर भजन सुरू होते, महाराजांचं नामस्मरण सुरू होतं. मी आतापर्यंत खूपदा अक्कलकोटला आली आहे, पण जितक्यांदासुद्धा येते तितक्यांदा नवीन एक ऊर्जा मिळते. खूप छान वाटतं आणि असं नाही वाटत की आपण आधीसुद्धा इथे आलो होतो आणि परत आलो आहे. जितक्यांदा येतो तितक्या वेळा कमीच वाटतं आणि पुन्हा एकदा येण्याची ओढ असते. झाली का रूम? तो रूम बघायला गेला रूम आधी. आपण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा हे किती नवीन वाटत होते ना.
विजापूरवरून निघालो आणि आता 7 वाजता आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत. तर इथे स्टेचे ऑप्शन जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तर तसं इथे सेवा निवासस्थान आहेत. तर तिथेच आता आम्ही थांबलो आहे. तर आता 7 वाजलेत आणि 8 वाजता शेवटची शेजा आरती आहे आणि मग डायरेक्ट सकाळी काकड आरती असेल. तर आता इतके दमलेलो आहोत कारण काल रात्रभरचा पण प्रवास आहे, दिवसभर पण दगदग झाली आहे. तर आता माहीत नाही अजून रूमचा ॲक्सेस मिळालेला नाही आहे. जर वेळेत पोहोचलो तर तुम्हालासुद्धा आमच्यासोबत शेजारतीला नक्की घेऊन जाईल, शेजारतीचे क्लिप्स तुम्हालासुद्धा दाखवेल. पण जर नाहीच गेलो तर मग सकाळी महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊ. तर हा ब्लॉग कदाचित मी इथेच एंड करेल कारण आता खूप मोठा होईल डे 1चा. जर आम्ही शेजारतीला आत्ता गेलो तर मी त्याच्या क्लिप्स याच्या शेवटी नक्की टाकेल. पण जर नाही गेलो तर मग मी तुम्हाला सकाळी नक्कीच आपण महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊया. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. बाय. काय